ब्राह्मणवाद. शिवबा भारतीय इतिहासातील दशावतार परंपरा समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्या काळचा भारत म्हणजे आजच्या काळ्या समुद्रापासून ते जावा समुद्रापर्यंत, पश्चिम पूर्व प्रदेश तर काराकोरम हिमालयापासून श्रीलंकासह हिंदी महासागराचा भाग होता. इराण, इराक, अफगाणिस्तान, अरबस्थान हा महाभारताचा भाग होता. त्यामुळे हजारो वर्ष विविध मानवी टोळ्यांचा आपसात जमीन मार्गाने मुक्त प्रवेश होता. आजच्यासारख्या सीमा नव्हत्या. नागरीकरणातून धर्मकारण, धर्मकारणातून राजकारण, राजकारणातून भूस्वामित्व, भूस्वामित्वातून भूगोल, अशा पद्धतीने जगभर मानवी टोळ्यांचे रूपांतर आज दिसत असलेल्या राजापर्यंत झाले. भारतीय वैदिक धर्माच्या अन्यायातून भारत जैन, बौद्ध, येहुदी, हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, शीख धर्माचा व्याप वाढला. प्रत्यक्ष राज्यसत्ता स्थापित होण्यापूर्वी संस्कृती, अवळकी, धर्म अशा नावाने टोळ्या एकत्रित होत असत. हजारो वर्षे जगभर ह्या अविकसित मानवाच्या टोळ्या केवळ भरपूर चांगले, हक्काचे, कमी श्रमात अन्न मिळावे यासाठीच भटकत होते. त्यासाठी आपसात भांडण असत. भारतात समतावादी, मानवतावादी, स्त्रीसत्ताक, कृषी, पशुपालन, अद्ययावत नागरी विकास सिंधू संस्कृतीच्या शिवधर्म नावाने झाला. उत्तर ध्रुवाकडील व्यापार प्रदेशातील रानटी टोळ्यांनी आर्य ब्राह्मणांनी सिंधू संस्कृती शिवधर्म उडवला. वैदिक आर्य ब्राह्मणी विषमतावादी धर्म आला. धर्माधर्मात वितंड वाद सुरू झाला. एकाच टोळीतील माणसाच्या भिन्न टोळ्यात धर्माच्या नावावर विभागण्या होऊ लागल्या. मान सन्मान, अन्न, निवारा, शांतता, सुरक्षितता लाभेल तिकडे लोक जात. आई वडील, बहीण भाऊ, बायको, नवरा अशी आजच्यासारखी घट्ट गरमट नाती नव्हती. त्यामुळे धर्मांतर हे अन्न व सुरक्षितता यांच्याशीच जोडलेले होते. आजही तीच अवस्था आहे. शिवबा, मानवी विकासात नागरी विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धर्मांतरित होत जाणाऱ्या टोळ्या किती बलवान, धाडशी, आक्रमक, शस्त्रयुक्त असत त्यावर त्याच्या ताब्यातील जमिनीचा मालकी हक्क अवलंबून असायचा. मोठ्या टोळीतील एका भावाने धर्मांतर केल्यास ती नवी टोळी स्थलांतरित होत असे अथवा विकसित झालेली असल्यास तेथे जमीन घरामध्ये वाटा मागत असेत. मूळचे टोळीचे प्रमुख अशा विभागणीला, या वाटणीला विरोध करत. त्यातूनच आज दिसणारे युद्ध निर्माण झालेत. जमिनीचा ताबा असणे हे प्रतिष्ठितचे राजाचे लक्षण झाले. पश्चिमेतही यहुदी संस्कृतीचा विकास झाला. ख्रिश्चन व इस्लाम धर्म झाले. ख्रिश्चनामध्ये कॅथोलिक व प्रोटेस्टंट झाले. इस्लाममध्ये शिया व सुन्नी झाले. प्रेषित येशू ख्रिस्त व प्रेषित हजरत महम्मद पैगंबराच्या अनुयायांमध्येही वाद होत गेले. शिवधर्मकालीन सिंधू संस्कृतीचा समृद्ध भारत अशा प्रकारे वेगवेगळ्या टोळ्यांच्या ताब्यात गेला. स्थानिक गरजानुसार भाषा, लिपी, वेशभूषा, अन्न, घरे, संस्कार, संस्कृती, संबंध विकसित झाले. भूप्रदेशाचे भाग पडले. त्यांना आज भारत, प्रमदेश, तायवान, इराण, इराक, युरोप अशा विविध नावांनी ओळखल्या जात आहे. विज्ञानाच्या माध्यमातून नवनवे शोध लागत आहेत. शिवबा, भारतीय शिवधर्माच्या सिंधू संस्कृतीवरील पहिला परकीय आक्रमक म्हणजे इंद्र होय. ह्याच इंद्राने महाराज शंबर व महाराज उत्तरासूर ह्या आपल्या पूर्वजांना धोक्याने ठार मारले. महाराज उत्तरासुराचा मुलगा नहुष या महापराक्रमी वीराने इंद्रास हरवले. इंद्र शरण आला. हा काळ साधारण इसवी सन पूर्व 3101 वर्ष समजतात. कालगणनेमध्ये वैदिक ब्राह्मण या दिवसाला युगाब्द सुरुवात समजतात. म्हणजेच कलियुग. आपले पूर्वज दानव, राक्षस, दस्यू, असुर ह्या वेगवेगळ्या नावाने ओळखले जायचे. इराणी प्रदेशातील परिसरात आहुर म्हणत. आहुराचाच अपभ्रंश आसूर झाला आहे. शरण आलेल्या इंद्रदेव टोळ्यांनी असुराकडे आश्रय मागितला. कालांतराने त्याने आपल्या सिंधू संस्कृतीतील एक बलाढ्य टोळी प्रमुख विष्णू यास फितूर केले. शिवधर्मीयांना हे कळलेच नाही. विष्णूला प्रमुख पदाचे आमिष दाखवून शिवधर्मीयाविरुद्ध लढा पुकारला. अशा पद्धतीने इंद्रास बाजूला सारून आक्रमक आर्य ब्राह्मण वर्गाने शिवधर्मीयास शिवटोळी व विष्णू टोळी अशी आजपर्यंत न मिटलेली फूट पाडली. आजही असे फितूर मराठे हीच शत्रूची ताकद आहे. परकीय आर्य ब्राह्मणांनी फोडाने राज्य करा ही अत्यंत क्रूर परंतु आतापर्यंत यशस्वी झालेली कपट नीती आहे. ब्राह्मण साम, दाम, काम, दंड, भेद वापरतो. सध्या भारतीय धर्मव्यवस्थेवर, राज्यव्यवस्थेवर, संस्कृतीवर, न्यायव्यवस्थेवर, शिक्षण व्यवस्थेवर, संरक्षण व्यवस्थेवर सगळीकडे ह्याच क्रूर ब्राह्मण वर्गाचा ताबा आहे. दशावतार कथामधून आपल्याला आपला सांस्कृतिक इतिहास समजून घ्यावा लागेल. आपली अस्मिता समजून घ्यायची गरज आहे. प्रत्येक अवतारात ब्राह्मण वर्गाने आपल्या पूर्वजांना कपटनीतीचा अवलंब करून क्रूरपणे ठार मारलेले आहे. ठार मारल्यानंतर ब्राह्मणांनी त्यासाठी लुप्त होणे, पाताळात घालणे, समाधी घेणे, स्वर्गात जाणे, ब्रह्ममय होणे असे शब्द वापरून सारे खून पचवले. ही परंपरा सुरूच आहे.
वैदिक धर्म परंपरेच्या विरोधात परिवर्तनवादी धर्मसत्ता व राज्यसत्ता निर्माण करणाऱ्यांना वैदिकांनी किती अमानुषपणे संपवले याचा विकृत इतिहास म्हणजे विष्णू अवतार परंपरा होय. स्त्रियांचा आत्यंतिक छळ, स्त्रियांना गुलाम समजणे, स्त्रियांना सर्वच हक्क अधिकार नाकारणे म्हणजे वैदिक धर्म परंपरा. शिवबा आपल्या ह्या सर्व नीच वैदिक परंपरा गाडून समतावादी शिवधर्म पुन्हा स्थापित करायचा आहे. कुण्यातरी विराट पुरुषाच्या डोक्यापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, मांड्यापासून वैश्य व पायापासून क्षुद्र जन्माला आले हे मानणे थोतांड आहे. स्त्री धर्माची विटंबना आहे. वेद माणसानीच लिहिले आहेत. ज्यांच्या हाती लेखणी त्यांनी प्रामाणिकपणा न दाखवल्यामुळे विकृत इतिहास निर्माण झालाय. वैदिक धर्मातील जात कायद्यामुळे बहुजन शिक्षणापासून दूर राहिला. भाषा हे शस्त्र वापरून आपणास धार्मिक गुलाम बनविण्यात ब्राह्मण यशस्वी झालेत. म्हणून शिवबा शस्त्रविद्या, शास्त्रविद्या व राजनीती शिकावी लागेल. आमचा इतिहास आम्हालाच लिहावा लागेल. आपले लेखक इतिहासकार तयार करावे लागतील. आमच्या लोकांना संधीसोबतच तसे अधिकार देणारा शिवधर्म पुन्हा आणावा लागेल. नवे वेद, नव्या स्मृती, नवी दर्शने अशी नवी तत्वे व तत्वज्ञान निर्माण करावे लागेल. सत्याग्रह आधारित सत्यग्रंथ निर्माण करावे लागतील. त्यासाठी स्वराज्य गरजेचे आहे. शिवबा भारतीय सांस्कृतिक इतिहास समजून घेत असताना इथला चातुर्वर्ण्याचा इतिहास, जातीचा इतिहास, राजकीय इतिहास, धर्म इतिहास सतत ध्यानात घ्यावा लागतो. आजही भारतातील मूळ संघर्ष हा ब्राह्मण विरुद्ध बहुजन हाच आहे. ब्राह्मण हेच मुळात परकीय असल्यामुळे भारतावर स्थिर झालेल्या सर्वच परकीय सत्तांचे हस्तक ब्राह्मणच असतात. याशिवाय ब्राह्मण हा रबरापेक्षा लवचिक वागतो. ब्राह्मण कधीच हारत नाही. हारत आहे असे त्याच्या लक्षात आल्यास त्यावर तो शरणार्थी म्हणून इतका नम्र वागतो की मूळ मालकाचा अत्यंत विश्वासू हस्तक म्हणून मान्यता पावतो. मालकाची ही अवस्था म्हणजे त्याचा अंत जवळ आल्याचे ते प्रतीक समजावे. ब्राह्मण हा स्वतःच्या अस्तित्वासाठी कोणत्याही तडजोडी करतो. हाच ह्या देशाचा घातकी इतिहास आहे. महावीर वर्धमान व महात्मा गौतम बुद्धांनी वैदिकाविरुद्ध क्रांतिकारी उठाव केला. त्यावेळी त्यांच्यासोबत पहिले क्रांतिकारी ब्राह्मणच होते. त्यामुळेच त्यांच्याशी अनुयायांमध्ये फूट पडली. श्वेतांबर, दिगंबर, महायान, हीनयान, तंत्रयान असे विभाजन झाले. गौतम बुद्धावरही विषप्रयोग झाला असे म्हणतात. आज आपल्या या भागात जो श्रीमंत, साक्षर, दलाल, सावकार, ख्रिश्चन व मुसलमान आहेत त्यात प्रामुख्याने ब्राह्मण वर्गातील धर्मांतरित ब्राह्मण आहेत. बहुजन हिंदू समाज, शीख, गरीब ख्रिश्चन, गरीब मुसलमान, जैन, बौद्ध हे सारे मूळचे भारतीय हिंदू संस्कृतीचे शिवधर्मीय वंशज आहेत. ब्राह्मण भारतीय नाहीत व हिंदूही नाहीत, ते वैदिक धर्मीय आहेत. शिवबा ब्राह्मणाचा धर्म वैदिक सनातन धर्म आहे. मुळातच सनातन म्हणजे कधीही न बदलणारा, त्रिकलाबाधित. प्रत्यक्षात सत्य वा विज्ञानच त्रिकलाबाधित असते. मुळातच शिवधर्मीयांनी सनातन हा शब्द काही नैसर्गिक सत्य म्हणून वापरलेला आहे. उदाहरणार्थ सूर्य, चंद्र, आकाश, तारे इत्यादी सनातन आहे. तसेच पंचमहाभूते पृथ्वी, पाणी, आग, वायू, आकाश हे सत्य व सनातन आहे. शिवधर्मीय जनता या नैसर्गिक बाबीप्रती कृतज्ञता व्यक्त करत असे. तोच शिवधर्म. पुढील वैदिक आर्यांनी ऋग्वेदात काही ऋचा व मंडली घुसडली. त्यातील पुरुष सूक्तातून विषमतेच्या तत्वज्ञानास श्रेष्ठ ठरविले. वेदामध्येही अथर्ववेद हा बहुजनांनीच रचलेला वेद सर्वात जुना असावा. अथर्ववेदात रंकापासून ते रावापर्यंत स्त्री पुरुषांना केंद्रस्थानी धरून समाजरचना मान्य केल्याचे स्पष्ट आहे. अथर्ववेदात शिवधर्मीय देवदेवता उदाहरणार्थ शिव, देवी, देवता, जादूटोणा, यात्रा इत्यादी आहेत. तर वैदिक धर्मात ब्रह्मा, विष्णू, प्रजापती, इंद्र असे देवदेवता आहेत. आज भारतात कुठेही वैदिक देवदेवताचे भक्त व अनुयायी नाहीत. याउलट देशभर कानाकोपऱ्यात अवैदिक शिवधर्मी देवता व शिवदेवी मारुतीची मंदिरे आढळतात. अनार्थ आर्य वा अवैदिक वैदिक संघर्षातच अवैदिकांना 11व्या शतकात हिंदू मानले गेले. ब्राह्मणाचा धर्म वैदिक ब्राह्मणी धर्म आहे. ब्राह्मण सोयीनुसार व स्वार्थ पाहून हिंदू सनातन धर्मी, ब्राह्मण धर्मी, वैदिक धर्मी होत असतात. ब्राह्मणाचे वर्चस्व टिकावे यासाठी ब्राह्मणामधील अनेक लोक सर्वस्वाचा त्याग करण्यास स्वच्छने तयार असतात. तसेच ब्राह्मण म्हणजे केवळ ब्राह्मण पुरुष. वेदांनी ब्राह्मण स्त्रियांनाही शूद्र वा अतिशूद्र ह्या वर्ण वा वर्णबाह्य ठरवलेले आहे. सतीप्रथा ब्राह्मणामध्येच होती. आता या कुप्रथेचा प्रसार बहुजनामधील स्वतःला क्षत्रिय म्हणणाऱ्या जातीमध्येही झाला आहे. राजा म्हणून शिवबा तुला या ब्राह्मण स्त्रियांनाही अत्याचार व अन्यायमुक्त करायचे आहे. धर्म हे आग्या मोहळाचे सामाजिक स्वरूप आहे. ब्राह्मण आपल्या धर्मातील हस्तक्षेपाविरोधात अत्यंत आक्रमकपणे एकत्र येतातच, पण त्यासाठी दृश्य अदृश्य कोणत्याही दुष्कृत्यासाठी ते तयार असतात. म्हणून शिवबा
आयुष्यात मैदानी लढायामध्ये जिंकणे अवघड नाही. धार्मिक व सांस्कृतिक लढायामध्येही तुला सत्ता ताब्यात घ्यायची आहे. भारतीय बहुजन समाज हा केवळ मोगलशाही, आदिलशाही, इंग्रज, डच, फ्रेंच, स्वीडिश यांचाच गुलाम नाही, तर तो ब्राह्मणशाहीचाही गुलाम आहे. इतर सत्ता ह्या राजकीय सत्ता आहेत, तर ब्राह्मणशाही ही धार्मिक गुलामी आहे. राजकीय गुलामीपेक्षा धार्मिक व सांस्कृतिक गुलामी अत्यंत क्रूर असते. ब्राह्मणशाहीच्या अहंकारात कोणतेही नाते बसत नाही. सर्व परकीय सत्ता भारतात पसरण्यास ब्राह्मणशाहीचाच आधार आहे. त्यामुळे शिवबा, तुला येत्या संबंधाने काही महत्त्वाच्या सूचना देते. त्यानंतर आपण भूगोलाचा अभ्यास करू. भूगोल समजून घेण्यासाठी भारतीय वैदिक ब्राह्मणशाही समजून घेणे अत्यावश्यक आहे. शिवबा, दशावतार परंपराचा अभ्यास हेच सांगतो की ब्राह्मणशाही स्थापित करण्यासाठी ब्राह्मण कोणत्याही वेशात वा कोणत्याही रूपाने येऊ शकतो. मत्स्य अवतारात ब्राह्मण मासा झाला, कच्च्या अवतारात ब्राह्मण कासव झाला, वराह अवतारात ब्राह्मण डुक्कर झाला, नरसिंह अवतारात ब्राह्मण अर्धा माणूस अर्धा सिंह झाला, वामन अवतारात ब्राह्मण भिकारी बटू झाला, परशुराम अवतारात ब्राह्मण स्वबळावर क्रूर माणूस झाला, राम अवतारात ब्राह्मणाने राजासह सर्वांना शाप देऊन गुलाम केले, श्रीकृष्ण अवतारात ब्राह्मणाने भावाभावात लढाया घडवून आणल्या, बुद्ध अवतारात ब्राह्मणाने गौतम बुद्धास अन्नातून विष देऊन ठार मारले असे मानतात. प्रत्येक अवतारात ब्राह्मणशाहीचे प्रतीक असलेल्या विष्णूने वेगवेगळे रूप घेऊन येथील बहुजनवादी राज्यकर्त्यास व समाजसुधारकास कपटाने संपवले आहे. शिवबा, असा आमच्या पराजयाचा हा इतिहास आहे. पोटासाठी भिक्षुकी म्हणून अन्न वस्त्र मागणारा ब्राह्मण सांभाळायला हरकत नाही, पण त्याच्या प्रत्येक हालचालीवर सदा लक्ष ठेवावे. ब्राह्मण व्यक्ती ही माणूस म्हणून वागत असते, पण ब्राह्मण समूह हा अत्यंत घातकी व क्रूर असतो. अशा वेळी आपल्यासोबत रात्रंदिवस राहणारा, आपल्या अन्नावर जगणारा सज्जन ब्राह्मण ही ह्या क्रूर ब्राह्मणाच्या गोटात सामील होतो. महाराजा हिरण्यकशिपूच्या मुलास प्रल्हादास शिकवणारे ब्राह्मण मास्तर शिकवण्याऐवजी राजकारण करू लागले. त्यांनी सोंग घेऊन महाराज हिरण्यकशिपूची हत्या केली. महाराज हिरण्यकशिपूचा त्यांनी नातू महाराजा महाबलीकडे ब्राह्मणाने 3 पावले दान मागितले. त्यात घात झाला. महारथी कर्णाकडे इंद्राने ब्राह्मण भिक्षुकाचे रूप धारण करून त्याची कवच कुंडले मागितली. सीतेला पळवून नेण्यासाठी रावणाने भिक्षुक ब्राह्मणाचे रूप घेतले होते. अनुसयेला बाटवण्यासाठी देवाने ब्राह्मणाचे रूप घेतले होते. याचाच अर्थ भारतात कोणतीही सत्ता असली तरी ब्राह्मणात सगळीकडे धर्माच्या नावाखाली मुक्त प्रवेश आहे. शिवबा, बहुजन समाज शिक्षणापासून दूर आहे, भ्रष्टाचारापासून दूर आहे. बहुजन समाज प्रामाणिक, विश्वासू, लढवय्या, शूर, वीर, जेता, बुद्धिमान, आक्रमक, जीवाला जीव देणारा असा सर्व काही आहे, पण अत्यंत भोळा आहे. त्याला मुत्सद्दीपणा, कपटीपणा, क्रूरपणा, लांड्या लबाड्या, हुजेरीगिरी अशा बाबी जमत नाही. तो शिक्षणापासून दूर आहे. त्यामुळेच आज सर्व परकीय सत्तांचे प्रमुख, प्रधानमंत्री, वकील, दलाल, दुभाषे, लेखनिक, कारकून, हुजरे हे सारे ब्राह्मणच आहेत. आपल्यालाही काही वर्षे हेच करावे लागेल. असे असले तरी ब्राह्मणाचा एक गुण असतो, त्याला जर सतत पायाच्या टाचेखाली दाबून ठेवला तर त्याच्यासारखा सेवक नाही. पण टाचेचा जोर थोडा जरी किलकिला झाला तरी तो त्या वराह अवतारासारखा मुसंडी मारून केव्हा नरडीचा घोट घेईल ते सांगणे अवघड आहे. सर्व परकीय सत्तांनी त्यामुळेच त्याच्या राज्यातील हिंदू धर्मीय जनतेला वैदिक ब्राह्मणाची मनुस्मृती लागू केली आहे. हिंदू समाज मोगलांचा राजकीय गुलाम तर ब्राह्मणाचा धार्मिक गुलाम असल्यामुळे त्याला उपभोग घेण्याचे कोणतेच स्वातंत्र्य नाही. मनुस्मृतीचा धर्म कायदा असल्यामुळे बहुजन हिंदू समाजात शिक्षणाचा, शस्त्र धारण करण्याचा, संपत्तीचा, स्वातंत्र्याचा अधिकार नाही. त्यामुळे हिंदू बहुजन समाजावर परकीय राज्यसत्तेपेक्षा वैदिक ब्राह्मण आत्यंतिक अन्याय करत आहे. आम्ही एकाच वेळी मोगलांचे राजकीय व ब्राह्मणांचे धार्मिक गुलाम आहोत. हे सारे बारकावे तुला मुद्दाम शिकवत आहे. आत्तापर्यंत आमचे पूर्वज मैदानावर जिंकले, पण मुत्सद्दीपणात हारले. तुझ्याबाबत हे घडायला नको. तुझ्याकडून कुणावरही अन्याय व्हायलाच नको. पण न्यायासाठी तुला सदैव तयार राहावेच लागेल. शहाजी महाराजांनी व मी त्यासाठीच आमच्या संसारात न अडकता तुला घडवायचे ठरवले आहे. बाळा, मी आहे तोपर्यंत तुला कशाचीच भीती नाही. मी सांगितलेल्या बाबी लक्षात ठेव. नैतिकता हे सर्वोच्च बळ असते. असहाय्य शत्रूशीही मानवतावादीच व्यवहार करावा. संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ध्यानात ठेव. तोच तुझ्या शिवराज्याचा संदेश असावा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. शिवबा, विश्वकल्याणी राजा हो, छत्रपती हो,
माय तुळजाभवानी तुझ्या शिवराज्याभिषेकाची वाट पाहत आहे.